ओय चिन्मयी उठा ना. चिन्मयी बाबू, ओय उठा आंघोळ करायला. चार पीस केले तर याचे आणि मग पलटी करते, कारण का पूर्ण आमलेट काही रेडी पलटी करायला नाही जमणार त्याच्यामुळे. नाही बाबा, एवढ्या चकल्या नाही खायच्या. आपण कोणती पण गोष्ट बघा ना, जास्त प्रमाणात केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो लगेच. मंडळी, इथं तुळशीची रोपं बघा केवढे निघालेत, हे बघा. आणि आलूची पानं आपली. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि मी खूप दिवसाच्या नंतर आज आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. 5 ते 6 दिवस तुम्हाला काही ब्लॉग आलेले नाही आहेत, कारण की मलासुद्धा थोडंसं बरं पण वाटत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता नवीनच आपल्या भाकरींचा व्यवसाय सुरू केला आहे, तर बऱ्यापैकी आपल्याला ऑर्डर्स येतात. तर मग थोडंसं त्या कामामध्ये पण मी व्यस्त होती, ऑर्डर्स कंप्लीट करण्यामध्ये, किंवा थोडंसं त्याच्यानंतर मला विकनेस पण आला, कारण की दगदग थोडी जरा जास्त वाढलीच आहे माझी. जॉब प्लस आपला व्यवसाय प्लस घरातली सगळी कामं, त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये 2 डॉगी आहेत, त्यांच्याकडे लक्ष देणं किंवा त्यांना जे हवं आहे नको हवं आहे ते सगळं पाहणं, त्याच्यामुळे थोडीशी धावपळ माझी होती आहे. त्याच्यामुळे मध्ये मध्ये ब्लॉग मिस होत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाकरींच्या ऑर्डर जरा अशा मोठ्या मोठ्या आल्या ना की थोडी दगदग माझी वाढती आहे, मग थोडंसं विकनेस पण येतो, मग मी थोडा आराम करते. बरं ठीक आहे, चला आता थोडंसं फ्रेश वाटतं आहे, तर छान अशी ब्लॉगला बरं मी सुरुवात करते आणि तुम्हाला ब्लॉग देते. कदाचित जर जमलं तर आज हा शुक्रवारचा ब्लॉग मी तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता देईन. जर नाही ब्लॉग पूर्ण शूट झाला तर मग तुम्ही हा ब्लॉग शनिवारी बघणार आहात संध्याकाळी 4 वाजता. सो आता चलो, सकाळची वेळ आहे आणि मस्त फ्रेश वगैरे झालेली आहे मी. तर आता सगळ्यांना ती फुलं तोडून घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 ते 6 दिवस मी तुमच्यासोबत बोलली नाही ना, मला कसं तरी व्हायला लागलं. म्हणजे आता ती सवय झाली आहे की तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या, काय केलं दिवसभरामध्ये, काय नाही केलं, किंवा काय करायचं आहे, किंवा म्हणजे पूर्ण डिटेल, किंवा जे काही आमच्या घरामध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, किंवा मी माझं दैनंदिन जीवन कसं जगते, किंवा मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये कोणती कामं करते, ते सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप जास्त आवडतं. पण मंडळी, खरंच मनापासून खूप खूप सॉरी, कारण की थोडंसं आता व्यवसायामुळे माझी दगदग वाढलेली आहे, किंवा बऱ्यापैकी आपल्याला मोठ्या मोठ्या ऑर्डर्स येतात भाकरींच्या, त्याच्यामुळे मग थोडासा मला ब्लॉग बनवायला वेळ मिळत नाही आहे. कारण की आता ही सीझन आहे भाकरी व्यवसायाची, कारण की फेब्रुवारीपासून एक जूनच्या 15 तारखेपर्यंत बऱ्यापैकी लग्न सीझन असते, साखरपुडे असतात, त्याच्यामुळे बऱ्यापैकी भाकरींच्या ऑर्डर्स या 2-3 महिन्यांमध्ये येतात. आणि त्याच्यामुळे मी तोच विचार करून मशीन घेतलेली, कारण की बरं चला आपले थोडेफार तरी मशीनचे पैसे निघतील, कारण की आत्ताच म्हणजे 1-2 महिने धंद्याचे आहेत त्याच्यामुळे, कारण की साखरपुडे, हळदी, लग्न, त्याच्यामध्ये तर आता भाकऱ्या लोकांना लागतातच त्याच्यामुळे. सो पुन्हा एकदा मी सगळ्यांची माफी मागेन की तुम्हाला 4-5 दिवसापासून 5-6 दिवसापासून ब्लॉग मी दिलेले नाही आहेत. तुम्हीसुद्धा वाट बघत असणार, कारण की तुम्हाला पण सवय झाली आहे ताईचे ब्लॉग बघायची, आणि तुमच्या ताईला तर खूप जास्त सवय झाली आहे तुमच्यासोबत बोलायची, सगळ्या गोष्टी शेअर करायची. माझं दैनंदिन जीवन सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते, त्याच्यामुळे एक असं वाटतं की मिस होते काहीतरी, किंवा म्हणजे असं वेगळंच वाटतं तुमच्यासोबत नाही बोलली तर. ती कशी रोजची सवय झाली आहे, आता तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगते किंवा दाखवते त्याच्यामुळे. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हीसुद्धा माझ्या पूर्ण फॅमिलीला मिस केलं आहे, माझ्या लक्की सोनूला मिस केलं आहे, तर खरंच खूप खूप म्हणजे माफी मागेन मी. चला, तर यापुढे आपले व्लॉग्स कंटिन्यू येतील, ओके. आणि जे पण काय होईल ते सगळं मी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये देईन.
तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी पहिल्यांदा आपला हा ब्लॉग पाहत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमची ताई जेव्हा संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही ताईचा ब्लॉग छान असा पाहू शकाल. ओके, चला आता सगळ्यात आधी आता फ्रेश वगैरे झाली आहे, देवपूजा करायची आहे तर जाऊन फुलं तोडून घेते. बघू आता झाडांवरती लोकांनी फुलं ठेवल्यात की नाही ठेवल्यात, गावातल्या जे पण काय भेटतील ते तोडून घेऊन येते आणि मग छान मस्त अशी देवपूजा करून घेते. ओके, चला मला बघूयात आहेत का फुलं आता झाडावर. तर हे बघा इथे एक जास्वंदीचं फुल तर दिसलं आहे, तिथे पण एक अशी 2-3 फुलं आहेत झाडावर जास्वंदीची. आणि तगरीची फुलं बघा किती भारी आल्यात ना, एकदम मस्त वाटतात ना तगरीची फुलं. चला आता पटपट तोडून घेते फुलं आणि मस्त आज आपण देवपूजा करूयात. ओके, सोनू ओरडतोय आपला. पण जास्वंदीची जास्त फुलं नाही आहेत, एक 2-3च फुलं आहेत जास्वंदीची. बाकीची गावातल्या काही लोकांनी फुलं तोडून घेऊन गेल्यात. पण जी काही तगरीची फुलं आहेत आता ती मस्त तोडून घेते. हे बघा तगरीची फुलं भारी आहेत ना एकदम, तोडून घेते आणि मस्त आता देवपूजा करून घेते. आणि माझा आवाज तुम्हाला थोडासा बदललेला वाटत असेल तर किती दिवस ना मला खोकला झालेला, त्या चकळ्या पण खाल्ल्या ना मी तळलेल्या. आणि एक दिवस काय झालं माहिती आहे का, ते बहिणीने पण चकळ्या दिल्यात म्हणजे, आणि आईने पण दिल्यात जेव्हा मी लोणारला गेलेली होती बघा याला साथीला तेव्हा. आणि ते चकळ्यांची टेस्ट एवढी आवडली ना की लगातार 2-3 दिवस चकळ्या जेवणासोबत तळून खायची. आणि एक दिवस तर काय झालं माहिती आहे का, म्हणजे मला एवढी आठवण आली त्या चकळ्यांची की बाबाने मला खायचीच इच्छा झालेली. मी प्लेट भरून चकळ्या तळल्या आणि तेवढ्या एकटीने खाल्ल्या नुसत्याच. आणि मग त्या दिवसाच्या रात्रीपासून एवढा मला खोकला झाला ना, एकदम डेंजर काम झालेला. तेव्हापासून मी चकली खाल्लीच नाही आत्तापर्यंत. तरी 3-4 दिवस झाले मी आता चकली खाल्लीच नाही. बरं नाही बाबा, एवढ्या चकल्या नाही खायच्या. आपण कोणती पण गोष्ट बघा ना जास्त प्रमाणात केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो लगेच. चला आता असं काय करणं, इच्छा झाल्यावर माणूस नाही कंट्रोल करू शकत ना. आणि खरंच खूप चविष्ट चकल्या म्हणजे बनवल्यात त्यांनी आणि मला इतक्या आवडल्या ना. मोनिश आमचा कधी चकल्या खात नाही, मोनिशने पण खाल्ल्या चकल्या, त्याला इतक्या आवडल्या त्या. हां चला आता असं फुलं तोडून घेते, पटपट देवपूजा करून घेते, त्याच्यानंतर चिन्मयला उठवते. ओके, चला. हे बघा आता एवढी फुलं भेटल्यात, जास्वंदीची ना एवढी काही भेटली फुलं. तगरीवरती अजून तगरीच्या झाडाला ना अजून भरपूर फुलं आहेत, पण बस झाली बरं एवढी. जास्वंदीची अजून थोडी हवी होती. जास्वंदीचं फुल कसं देवघरामध्ये वाहिल्यावरती एकदम देवघर एकदम भारी वाटतं, मन प्रसन्न होतं आपलं. पण ठीक आहे, गावातल्या लोकांनी नेल्यात तोडून, पण बरं 1-2-3 तरी ठेवल्यात देवपूजा करायला. ओके, सो चला आता देवपूजा करून घेते पटपट. आणि ना मोनिश गेलेला मागच्या वेळेस सावधला तेव्हा बाबांनी ना लाल तांदूळ दिलेत. आमच्या तिकडनं माझ्या माहेरी काही कोणी लाल तांदूळाच्या भाकऱ्या खात नाही, तर थोडेसे तांदूळ होते बाबाच्या जवळ, तर बाबा बोलला घेऊन जा, मम्मी बनवेल बोलते भाकऱ्या त्याच्या. तर आज ते तांदूळ ना धुवून घेईन मी. काय भरपूर दिवस झाले आणून ठेवलेत पोपेटे, असं वाटतं मला की पोपेटे झालेत त्याच्यामध्ये. मग ते सगळ्या तांदळाची वाट लावली, त्याच्यामुळे परत देवपूजा आधी करून घेते, पटपट चाय वगैरे पिऊन घेते, त्याच्यानंतर मग ते तांदूळ धुवायला घेते. रात्याचे तांदूळ असे पण रात्याचे तांदूळ काय भेटत नाही आता, महाग थोडे झाले ते तांदूळ. कारण की आता हे यावर्षी पण जे काही धान्य होतं ते भरपूर लोकांचं फुकट गेलेलं, नासाडी झाली. कारण की अवकाळी पाऊस पडला, त्याच्यामुळे शेतामध्ये पिकलेलं धान्य त्याला पुन्हा मोड आले, म्हणजे किती धान्याची नासाडी झाली. त्याच्यामुळे मग महागाई खूप वाढले, भाव खूप वाढले तांदळांचा, प्रत्येक गोष्टीचाच भाव वाढले, काय करणार त्याच्यामुळे. सो चला आता बरं देवपूजा पटकन करून घेते, फुलं तोडून आणल्यात तर, आणि मग तांदूळ वगैरे धुवून घेते लगेच. चलो. मंडळी इथे तुळशीची रोपं बघा केवढे निघालेत, हे बघा. आणि आलूची पानं आपली, मस्त सकाळचा चहा. माझी देवपूजा सुरू होती तेवढ्यात हे निघून गेले प्लांटवर. यांनी पण चाय वगैरे सोबतच नेलं आहे, कारण का ते तिथे जाताना मंदिरात जातात ना, मग ते चाय वगैरे थर्मासमध्ये घेऊन जातात. आणि मोनिश पण आज लवकरच उठून कामावर गेलं आहे, त्याला ऑमलेट बनवून दिलं आहे आणि चपात्या बनवून दिल्यात त्याला. 2 बस झाल्या मला. आज टिफिन घेऊन गेला आहे सोबत आणि लवकरच गेला आहे, एक 7-7:15 वाजताच तो कामावर गेला आहेच.
तर चला तर असं मी आता पटपट चाय पिऊन घेते, कारण की मला भरपूर कामं आहेत आज त्याच्यामुळे. तर हे बघा, हे याच्यामध्ये आहेत मस्त रात्याचे लाल चावल. ओके, तर आता पोतलीतून काढून घेते ना, मस्त लगेच साफ करून धुवून घेते यांना. ओ भाई साहब, हे देखो, हे बघा, हे लाल चावल रात्याचं. मंडळी, कांद्याने मला रडवला बाबा, डेंजर एकदम काम झालं. कांदा कापला पण. तर चला आता पीठ तर मळलेला होताच, कारण की मुलीशला सकाळी जाताना 2 चपाती दिल्या टिफिनमध्ये, आणि थोडंसं पीठ मी एक्स्ट्राच मळून ठेवलेलं. बरं, चिन्मय पण नाश्ता करून जाईल, मी पण थोडीशी चपाती खाईन. ओके. आणि आता ना ऑमलेट बनवण्यासाठी मस्त इथे कांदा, टोमॅटो आणि मिरच्या कट करून घेतल्या. तर लगेच मिक्स करून घेते. आणि आता चिन्मयला उठवते, 9 वाजलेत, कारण की तो 10 वाजता कामावर जातो. तर मग त्याची आंघोळ वगैरे होईपर्यंत मस्त नाश्ता पण इथे रेडी होईल. ओके, चल. तर 2 अंडे घेतले ट्रेमधून आणि मस्त ऑमलेट बनवते आता. ओके. आता याच्यामध्ये मीठ, हळद, मसाला आणि कांदा, टोमॅटो, मिरची सगळं कट करून घेतलं आहे. आता अंडी फोडून टाकते ना, मस्त मिक्स करते याला, आणि मग चिन्मय रेडी झाला की मग ऑमलेट बनवते. आता घेतल्यात चपात्या बनवायला मस्त. एक जास्त नाही, एक 3, 4, 5 आहेत चपात्या. ओके. ओय चिन्मय, उठा ना. चिन्मय बाबू, ओय उठा आंघोळ करायला. चिन्मय, 9 वाजले, उठ लवकर. रूममधून येऊन बाहेर झोपलाय पोरगा. हे बघा, ते इथे ऑमलेट बनवायसाठी अंड्याचं पण सगळं मिश्रण रेडी करून ठेवलं आहे. ओके. चिन्मय उठला, फ्रेश वगैरे झालं की मग गरम गरम ऑमलेट बनवेन. आता पलटी करायला जमल का नाही जमल मंडळी काही माहीत नाही, कारण का तव्याची साईज छोटी ना, ऑमलेट झाला मोठा. पिझ्झाचा टेप प्रकारचा. चार पीस केले आता याचे, आणि मग पलटी करते, कारण का पूर्ण ऑमलेट काही रेडी पलटी करायला नाही जमणार त्याच्यामुळे. ओके. हे बघा, आता 4 पीस करून ना मग पलटी केलं आहे त्याला, कारण का पूर्ण ऑमलेट काय पलटी करायला नसतं जमलं त्याच्यामुळे. चला, खायचंच आहे, पोट भराशी मतलब आहे. मंडळी, या आता नाश्ता करायला मस्त ऑमलेट आणि चपाती गरम गरम. ओके. चिन्मयला केव्हापासून उठवते तर काय लक्षात देत नाही. चपाती पण गरम आहे, ऑमलेट पण गरम आहे. एवढी भारी चव लागते ना मंडळी, एकदम मस्त. हे बघा, कावळ्यांना असं गोंगाट भरलेला केव्हापासून, ओरडत आहेत नुसते कावळे. आणि आपल्या जांभळीवरती जांभळं किती आल्या, पूर्ण जांभूळ भरले, जांभळांची पूर्ण. दिसले का तुम्हाला मंडळी? चला, चिन्मयची पण आता तयारी सुरू आहे. नाश्ता विष्टा करून पोऱ्या निघाला कामावरती. केस बिस विंचर. हे बघा, आता चावल ना यावर असं साफ झालं नाही, याच्यामध्ये ना मंडळी थोडीशी पोपेटी आहे, म्हणून मी आता चावल हे धवलं नाही. कारण का माझ्या लक्षात पण नव्हता, लक्षात म्हणजे होता लक्षात, पण मी कामाच्या काही गडबडीमध्ये विसरलेली. तर बरं झालं आता हे चावल धवलं नाही मी. आता आज हे चावल मी धवणार नाही, कारण का काल नाही मी आपलं भाकरींसाठी जे तांदूळ लागतात ते 25 किलो तांदूळ टॅरेसवरती धुवून सुकत ठेवलेले, आणि ते आज मला पुन्हा टाकायचं चावल. कारण का 1-2-3 दिवस ऊन दिला ना चावला ना की चावल मग कसं एकदम कडक पण होतात ना, मग खराब होण्याची शक्यता नसते. आणि आता 25 किलो चावलांचे गोणे मी धुवून काल मस्त सुकायला ठेवलेले, आणि मग ते रात्री गुंडाळून ठेवलेले. बरं, आता सकाळी परत जाईन ऊन आल्यावर टॅरेसवर, परत बरं सुकत टाकेन आजचा दिवस, आणि मग उद्याचा दिवस बघू. आजचा दिवसभर टाकल्यावरती किती तांदूळ सुकतात ते. ओके. आणि याच्यामध्ये या चावलामध्ये आहेत पोपेटी ना, परत जर या चावलांची पोपेटी जर त्या चावलामध्ये गेली तर मला किती त्रास होईल मग नंतर, कारण का ते साफ करायला कोणला टाईम ना. आता पावसाळा जवळ आहे, म्हणजे पावसाळा आता जवळच
येतो 1-1.5-2 महिन्यावरती पावसाळा येऊन ठेपलाय. पाऊस म्हणजे मेच्या एंडिंगला पाऊस सुरू होऊ शकतो त्याच्यामुळे. तू कामावर गेला की लगेच यो कामावरती गेला की परत आला काय माहिती काय झालं. चावल कॅन्सल केलं तू माझं म्हणजे आज परत उद्या धुवेन मग, कारण का उद्यापर्यंत चावल येतो मस्त सुट्टी होते आणि मग गडबड नको व्हायला. थोड्यासाठी एवढी मेहनत केलेली वाया नको जायला. ती पोपेटी जर झाली तर ते साफ करायला कोणाला टाईम बरं त्याच्या मुला. तर मग हे चावलभर आता नाही धुवत, हे उद्या धुवीन मी. आता हे स्वच्छ करून ठेवले पण थोडीशी पोपेटी त्याच्यामध्ये ते पेशवीमध्ये पॅक करून ठेवते, म्हणजे याच्यात ही पोपेटी घरामध्ये नको जायला कुठं त्याच्यामुळे. ओके. तर आता ज्या काही साड्या माझे कपडे धुवायचे होते ना हाताशी ते आता धुवून झाल्या ना. जरा वेळ निथलत ठेवल्या आणि बाहेर नंतर मग सगळं गॅलरीमध्ये ओला होतं. मशीनचं कपडं कसं एकदम सुकून निघलेलं असतं ना, ज्या हाताशी आपण धुतो ना. मी साड्या मुद्दाम मशीनमध्ये टाकीत नाही. एक तर इस्त्री करायला कोणला आहे टाईम साड्यांना, रोज कामं घरांची तर खपत नाही ना. त्या कुठं साड्या चुरमुरलेल्या इस्त्री करीत बसत जाणं. मशीनमध्ये टाकल्यावर साड्यांचं एकदम याचं होते फॉलबिल निघतात. मग मी सगळ्या हाताशीच धुते साड्या बिड्या माझ्या ना. मग यांचं शर्ट वगैरे असतं ते तर निथलत ठेवले आणि कपडं ना. मग कपडे वगैरे निथलतात तोपर्यंत भाजी आणि मस्त सुकटीचा आंबट बनवून घेत आहो. तो सुकट ना गरम पाण्याने मी टाकून ठेवलेलीच होती, कोमट पाणी केलेलं होतं त्याच्यामध्ये ना. बरं कपडे धुईपर्यंत सुकट पण मस्त मऊ पडेल. मग मला जेवण बनवलं अजून एकदम पटकन होईल बरं माझं. तर चला आता असं येते आता जेवण बनवलं मस्त. चलो. तर आता गॅसवरती ना एकीकडं भात ठेवले शिजायला ना. आता गरम पाण्यामध्ये ना कधीपासून मी सुकट टाकलेली पाण्यामध्ये, कारण का ती मस्त मऊ झाली. आता गरम पाण्यामध्ये टाकलं ना मग सुक्या मच्छीचा वास पण निघून जाते. नाही बघा सुकट कशी मस्त मऊ झाली एकदम अशी. तर आता मस्त सुकटीचा आंबट बनवतो. त्याच्यामध्ये वांगा आणि बटाटा कापून टाकते आणि ते आंबा कापले मस्त, टॉमॅटो, मिरची आणि कांदा. चला आता लगेच सुकटीचा आंबट बनवायला घेते. तोपर्यंत इथं आपला भात आता रेडी होईलच एका साईडला. ओके चलो. तर आता सगळ्या मसाले घालून त्याच्यावरती लगेच सुकट, आंबा आणि वांगा बटाटा टाकून दिलं आहे आणि आता मस्त मिक्स करून घेते. ओके. आणि आता भात आपला रेडी झाला आहे. ओके. आता घेतलं मस्त सुकटीचा आंबट बनवायला. चला आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेत आहो. त्याच्यानंतर मग मीठ वगैरे टाकून पाणी टाकतो त्याच्यामध्ये, मग शिजायला ठेवतो मस्त. ओके. हे बघा आता मस्त रश्श्यामध्ये आता अंडी पण घातल्यात आणि आता झाकण देते. मीठ सगळं टाकून झालं आहे. ओके. एक 10 मिनटं शिजवते, त्याच्यानंतर मग आपण बघूयात. चला गॅस थोडासा मीडियम ठेवते. मंडळी या आता जेवायला मस्त जेवण शिजलं आहे. कोळंबीचा रस्सा, आपल्या कोळंबी बोलते, सुकटीचं आंबट बनवले, त्याच्यामध्ये आंबा घातले, मस्त अंडा, वांगा बटाटा. ओके. या जेवायला मस्त गरम गरम. सुक्या मच्छीमध्ये जेव्हा आपण आंबा टाकतो ना तेव्हा मावऱ्याची चव, रश्श्याची चव एक नंबर लागते. जाम भारी. आणि वांगात असा इसावले ना सुट्टीमध्ये बोलून फायदा नाही.